लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये। या ठिकाणी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि यावरूनच आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये महायुतीला बहुमत मिळालंय आणि भाजपची ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली आहे। सर्वात जास्त 89 जागा भाजपच्या पारड्यामध्ये पडलेल्या आहेत। मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा 29 जागांवर विजय झालाय। 25 वर्षाच्या नंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका ही निसटलेली आहे। मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे, कारण महायुतीचं बहुमत आलं आहे। महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे, महापौर महायुतीचा महापौर मराठी, महापौर हिंदू। महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे। तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे। मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच असणार। 25 वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका ही निसटलेली आहे। मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेला 29 जागा मिळालेल्या आहेत। एक प्रकारे दावा केला जात होता भाजपकडून की 150चा आकडा जो आहे तो युती गाठेल, मात्र तसं काही चित्र दिसलेलं नाहीये। 25 वर्षाच्या नंतर ठाकरेंच्या हातून मुंबई निसटली आहे, मात्र भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरत असताना 100 सुद्धा गाठू शकलेला नाही। प्रचंड मोठा विजय आपल्याला दिलेला आहे। महाराष्ट्रात एकूणच भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठा रेकॉर्ड केलेला आहे आणि 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता या ठिकाणी आलेली आहे। महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि सोबत आपल्या मित्रांना देखील यश मिळालेलं आहे। मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेला 29 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। मुंबईमध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे। सर्वाधिक 89 जागा भाजपच्या पारड्यामध्ये पडलेल्या आहेत। या ठिकाणी युती म्हणावी लागेल, कारण भाजप, शिंदेची शिवसेना आणि आठवले रिपाई गट यांच्यामध्ये जी आहे ती युती होती। या युतीच्या माध्यमातूनच त्यांनी ही निवडणूक लढवलेली होती। मुंबईच्या निकालाची वैशिष्ट्य काय राहिलेली आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजपच असल्याचं सिद्ध झालं। मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना ठरली आहे। मराठी आणि मुंबई तोडणार हा ठाकरे बंधूंचा प्रचार चालला नाही। मराठी, हिंदुत्व आणि विकास हे भाजपचे मुद्दे प्रभावी ठरले। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा मोहर उमटवली। उद्धव ठाकरेंसोबत युती करून मनसेला पाहिजे तेवढा फायदा झाला नाही। मनसेसोबतच्या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झाला। ठाकरे आणि शिंदेच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे वरचढ ठरले। भाजपच्या स्ट्राईक रेट प्रमाणे शिंदेच्या शिवसेनेची कामगिरी राहिली नाही। मराठीसह उत्तर भारतीय, गुजराती, जैन समाजाची पसंती भाजपला मिळाली। मुंबईत एमआयएमना हातपाय पसरले। ओबीसींचे 8 नगरसेवक जिंकले। मुंबईमध्ये आपल्यासोबत राजकीय विश्लेषक पांडुरंग सांडभोर सर जोडले गेलेले आहेत। पांडुरंगजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीच्या